पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च। 14व्या अध्यायातला हा दुसरा श्लोक आहे। पहिल्या श्लोकामध्ये जे आत्मज्ञान आहे किंवा त्याला ब्रह्मज्ञान म्हणावं ते उत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे। ते ज्ञान प्राप्त झालं असता इतर ज्याला आपण ज्ञान म्हणून जवळ केलं होतं ते सगळं नष्ट होतं, नाश पावतं। अशा ज्ञानाचं महत्त्व या चालू श्लोकामध्ये सांगत आहेत। या ज्ञानाचा आश्रय करून जे ऐक्याला माझ्या ठिकाणी ऐक्याला आलेले आहेत असे असणारे जे महात्मे किंवा जे पुरुष, हे जग निर्माण झालं तरी त्यांच्या ठिकाणी काही बदल होत नाही, ते ज्ञानाने पक्केच आहेत। आणि तसंच उत्पन्न झालं काय न झालं काय त्यांच्या ठिकाणी काही बदल होत नाही। कारण का, तर ते आता ब्रह्मरूप झालेले आहेत। ब्रह्मरूपता त्यांच्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यामुळं जगाचं उत्पन्न होणं आणि नष्ट होणं हे त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या ज्ञानात, त्यांच्या ज्ञानीपणात कोणताही बदल होत नाही। जे माझिया नित्यता तेणे नित्य ते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी आची। आता त्या महात्म्यांचं वर्णन करतात। कोण महात्मे? की जे ज्ञानानं परिपूर्ण आहेत, जे परमात्म्याचं ज्ञान आहे, त्या परमात्म ज्ञानाची ज्यांच्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ठेवण झाली। कारण ज्ञान प्राप्त झालं तरी ते स्थिरावावं लागतं। पूर्ण स्थिरावल्याशिवाय त्या ज्ञानाच्या ठिकाणी काय परिपक्वता येत नाही। मागं आपल्याला 13व्या अध्यायात विषय झाला की नुसतं ज्ञान झालं असं म्हणून चालणार नाही, ज्ञेय अनुभवाला आलं पाहिजे, तेव्हा त्याला ज्ञान झालं असं म्हणतात। असं ज्यांच्या ठिकाणी अनुभवपूर्ण ज्ञान आहे ते कुठं आले? तर माझं जसं स्वरूप आहे तसं, मी जसा नित्य आहे तसं ते पण नित्य आहेत। माझी जशी परिपूर्णता आहे, मी कुठं अपुरा नाही, कुठं अपूर्ण नाही, मी पूर्ण आहे, तसं तेही माझ्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसे चिते भेदू उरेची ना। आता परमात्मा कसा आहे? अनंत आहे। अनंत म्हणजे त्याचं मोजमाप करता येत नाही असा। आणि जेवढा तो मोठा आहे तेवढा तो आनंद रूप आहे। अनंत आहे ना आनंदही आहे। आनंद हेच खरं परमात्म्याचं स्वरूप आहे। आणि इतका आनंद आहे की अत्यंत व्यापक आहे। कुठं थोडासा ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात असा काही नाही, खूप आहे। शिवाय कसं आहे, त्याचं सत्यपणा सिंधूसारखा आहे। सिंधू म्हणजे समुद्र जसा अफाट असतो आणि कितीतरी खोलीचा असतो तसं ते सत्य आहे। त्या सत्यपणातही काही बदल कधी होत नाही। अनंत आहे, आनंद आहे, सत्य आहे असं ज्ञानियांच्या ठिकाणी झालेलं आहे। आता त्यांना भेद कुठे आहे? कारण एक परमात्मा तो सगळीकडे असं म्हणल्यानंतर दुसरं काही उरलंच नाही। आता जर काही असेल तर एकच परमात्मा आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। एकमेवा द्वितीयम ब्रह्म। आता ब्रह्मच एक आहे किंवा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे।
तर चैतन्यच आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काही कुठं नाही. म्हणजे त्यांच्याजवळ भेद नाही. जे मी जेवढे जैसे, तेची ते झाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. आता माझी जी व्यापकता आहे त्यांची तेवढीच आहे. अगोदर ज्ञानप्राप्तीच्या अगोदर त्यांच्या ठिकाणी तेवढी व्यापकता नसेल, पण ज्ञान प्राप्त झाले की ते माझ्या एवढेच झाले. जेवढा त्यांना अनुभव आला त्या अनुभवात माझं जेवढं असणं तेवढा त्यांचा अनुभव झाला. त्याला त्यांनी काय केलं की एक उदाहरण दिलं आहे की जसं घट आहे तोपर्यंत घटातला आकाश आहे. घट म्हणजे गाडगं. त्या गाडगं जोपर्यंत आहे मोकळं आहे असं आपल्याला वरून वाटतं, पण त्यात आकाश आहेच. आणि गाडगं फुटलं की ते आकाश सगळ्या मोठ्या आकाशाशी एकरूप होऊन जातं. आता त्याला घटापुरतं होतं म्हणून घटाकाश नाव होतं. घट भंग झाला की मग घटाकाश नाव द्यायचं काहीच कारण नाही. तसं ह्यांचा देह होता ज्ञानप्राप्ती करेपर्यंत. ज्ञानप्राप्ती झाली, अनुभवानं परिपक्व झाले. आता त्यांच्या ठिकाणचा देह गेला किंवा असला तरी ते व्यापकच झाले. ना तरी दीप मूळिकी दीपशिखा अनेकी, मिनलिया अवलोकी होय जैसे. त्याला समजून येणार एक उदाहरण दिलं की जसा एखादा दिवा लावून ठेवला आहे, मग त्याच्यामध्ये त्या दिव्याला जितके काही असतील, जसं 5 तोंड असणारी समई असते, इकडे एक वात घालता येते, इकडे एक घालता येते, इकडे एक, इकडे एक. 5 असते, 7 असते. जसं त्या समईचं तोंड मोठं आहे तसं त्याच्यावर तेवढ्या वाती घालून लावता येतील एवढ्या जागा असते. इथं तसंच केलं आहे असं नाही, पण त्या दिव्याच्या ठिकाणी आणखीन काही काही आणून दिवेस ठेवले. म्हणजे दुसरी पेटलेली वात आणली, मूळची जी वात पेटलेली त्याच्यावर ठेवली, अजून आणली त्याच्यावर ठेवली. किंवा समईला जसे अनेक आहेत तोंड तसे अनेक ठिकाणी वाती ठेवल्या, तर प्रकाश काय अनेक होईल का? प्रकाश सगळा एकच आहे. एक जशी मूळ वातीच्या ठिकाणी आणखीन किती जरी ज्योती असल्या, वेगवेगळ्या दिसत असल्या, तर मिनलिया अवलोकी होय जैसे. आता दुसरीकडे त्या खोलीत सगळा एकच प्रकाश दिसायला लागला. ह्या वातीचा हा आणि ह्या वातीचा हा, तो त्या वातीचा, असं नाही तिथं झालं. अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी, नांदो नामार्थ एकाहारी, मी तू वीण. आता जर काही असेल तर त्यांच्याजवळ द्वैत राहिलं नाही. द्वैत काय होतं? अगोदर देव आणि भक्त. भक्तपणाचं त्याच्या ठिकाणी एक नाव होतं आणि हा देव, किंवा हे मी आणि ह्या तू, असं जर काही होतं तर हे दोन्ही नाव आता उरली नाहीत. कारण का? तर भक्त देवाच्या ठिकाणी एकरूप झाला, किंवा त्याच्या ठिकाणी जे मी आणि तू होतं ते दोन्ही एक होऊन बसलं. म्हणजे मग त्यांच्याजवळ आता द्वैतच उरलं नाही आणि परत द्वैताला यायचं कारण काय उरलं नाही. येण्याची पै कारणे जई पहिले सृष्टीचे जुंपणे, तैही तया होणे पडेची ना. आता काय असतं की सृष्टिक्रम आहे. जसं प्रलय झाला की नंतर सर्ग होतंच, पुन्हा सृष्टी निर्माण होते. पुन्हा आणखीन काय आहे की जोपर्यंत त्या सृष्टीचं आहे तोपर्यंत ते चालतीच. जसं काय आहे, उन्हाळ्यामध्ये सगळी पिकं काढून घेतली म्हणजे शेतकऱ्याची जमीन काळी राहते, मोकळीच आहे. नंतर पाऊस पडला म्हणा किंवा त्याला काही करावं लागलं की दुसरं पीक केलं, ते निघून गेलं, पुन्हा मोकळी झाली, पुन्हा आणखीन पीक केलं. म्हणजे आहे ते पीक काढून घेतो, सगळं रिकामं करतो, पुन्हा दुसरं पीक करतो. तसं सृष्टी संपली होती, परत दुसरी सृष्टी झाली. असं किती जरी झालं तरी हे मात्र परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झाले. तिथंच यांना सृष्टीत पुन्हा येणं नाही. त्यांच्या ठिकाणी येणं जाणं हा विषयच उरलेला नाही. सृष्टीचे सर्वादी जे या देहाची नाही बांधी, ते कैचे प्रळयावधी निमतील पा. आता असं सांगायचं आहे की सृष्टी निर्माण होत होती तेव्हा यांच्या ठिकाणी निर्मितीचं काहीच नव्हतं.
म्हणजे हे देहधारणा केली नाही. सृष्टीच्या निर्मितीत जसे अनेक प्रकारचे योनी निर्माण झाल्या, खाणी निर्माण झाल्या, त्यात ह्यांची कुठं उत्पत्ती झाली नाही, हे ब्रह्मातच होते. आता त्या निर्माण झालेलं जेवढं काही होतं तेवढं संपलं. हे निर्माणच झाले नाही तर संपल्यात कशाला येतील? पहिले जर ते निर्माण झाले असते तर आता संपले म्हणावं लागलं असतं. पण निर्माणच झाले नाही तर जे काय असेल ते त्यांच्या ठिकाणी परब्रह्मातलं ऐक्य होतं ते तिथंच राहिलेलं आहे. म्हणून जन्मक्षया अतितते धनंजया, मी झाले ज्ञानायया अनुसरोनी. आता एकंदरीत जोपर्यंत एखादा काय आहे जन्म आहे आणि त्या जन्मामध्ये ज्ञानप्राप्तीचा योग आला, ज्ञानियांची भेट झाली, ज्ञानियाकडून ज्ञान प्राप्त झालं, यानं अत्यंत चिकाटीचा अभ्यास केला आणि आत्मस्वरूपाचा जे असेल ते अनुभवापर्यंत परिपक्व झाला. आता नुसता काय आत्मसाक्षात्कार झाला म्हणायचं नाही, तो आत्मरूप झाला. असं झालं म्हणजे तो जन्म तेवढा संपला. कारण ह्या जन्मात देहात असून त्यांनी हे सगळं साधना केली ना. आता त्याच्यानंतर पुढं काय राहिले? कारण का त्या ज्ञानानं ते माझ्याशी एकरूप झाले, मी आणि ते आता एक झालेलं आहे. एकंदरीत मागं झालेल्या श्लोकात हे ज्ञान उत्तम आहे जे सांगितलं, त्या ज्ञानाची महती सांगतात. नुसती नाही तर ज्यांनी हे ज्ञान प्राप्त करून घेतले, त्या ज्ञानाने ते ज्ञाते आता ज्ञेय स्वरूप झालेत, त्यांच्या ठिकाणी या ज्ञानाची कशी परिपक्वता झाली ते सांगत आले. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, तेवीची पारताही गोडी लावावया. आता एकंदरीत हे सगळं ज्ञान जे आहे परमात्म्याचं, की ज्याला उत्तम ज्ञान म्हटलं, ते जे ज्ञान आहे हे हाच एक काय आहे, हे ज्ञान उत्तम आहे हे सांगण्याकरता मागे 9व्या अध्याय सांगितलं होतं की राजविद्या राजगुह्यम, हे सगळं काय आहे त्यावेळेस हे उत्तमम म्हणून म्हणले होते. म्हणजे हे ज्ञान उत्तम आहे याची विशेषणं अनेकदा सांगितली. आणखीनसुद्धा हे ज्ञान प्राप्त करणारे कुठं जाऊन पोचले, ते परत कसे जन्माला येत नाहीत, हे सगळं कोणाला सांगतात? अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ह्या ज्ञानाचा तू स्वीकार कर आणि परिपूर्ण ज्ञानी हो. कसा ज्ञानी हो? ज्ञेयाशी एकरूप ज्ञानी हो. हे त्याला काय आहे कळावं. आणि ज्ञान किती महत्त्वाचं आहे ह्याचं एकदा आमच्या ठिकाणी श्रवण झालं म्हणजे मग ते कसं प्राप्त करता येईल, प्राप्त झालेलं ज्ञान कसं टिकवता येईल, ही गोडी आपल्या ठिकाणी राहत असते. अर्जुनाच्या ठिकाणी ती गोडी राहावी याकरता ज्ञानाची सगळी महती आत्तापर्यंत सांगितली. एखादी गोष्ट किती महत्त्वाची हे का सांगायचं दुसऱ्याला, तर त्याच्या ठिकाणी सुद्धा त्या महत्त्वाच्या गोष्टीचं जे काही असेल ते महत्त्व जागं व्हावं म्हणून. तसं अर्जुनाच्या ठिकाणी सुद्धा तेच सांगितलं आहे. आणि तव तया झाले आन, सर्वांगी निघाले कान, सपायी अवधान आतलापा. आता हे जे ज्ञान आहे इतकं श्रेष्ठ आहे हे अर्जुनालाही कळालं. आणि मग आता पुढं तू ज्ञानाबद्दल काय काय सांगणार आहेस हे ऐकावं म्हणून, जसं आपण कान टवकारले म्हणतो, ऐकण्याकरता मनुष्य कान टवकारून बसला, असं सांगितलं आहे की नुसते कान नाही, सगळं अंग टवकारलं गेलं आहे. सगळ्या अंगाच्या ठिकाणी काय ऐकावं, किती ऐकावं, काय ऐकावं, किती ऐकावं, हे सगळं याच्या ठिकाणी जागं होत आहे. तेव्हा आता यात असं दाखवलं की सपायी अवधान आतलापा. सपायी म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत हा काय झालेला आहे, ऐकण्याकरता सावध झाला. वास्तविक पाहता लक्ष देऊन ऐकणं म्हणजे काय असतं, आणि इतकी गरजवंत चाड असणारा अर्जुन आहे, त्यालासुद्धा पुन्हा पुन्हा का सांगावं लागलं आहे अवधान देई. याचं कारण आहे की असं बेसावध होतच असतं. ह्या बेसावधपणा येऊ नये म्हणून परत परत हे सांगावं लागतं. आणि ते सांगत असताना ज्याच्या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे कळतं, तो पुन्हा बेसावध होत नाही. त्याला लगेच लक्षात येतं की आपलं थोडंसं लक्ष दुसरीकडे गेलं. कित्येकदा असं होतं की श्रवण चाललेलं असतं, वक्ता बोलत असतो
ऐकणारा ऐकत असतो. तो शरीरानं तिथंच बसला आहे, मांडी घातलेली आहे, डोळेसुद्धा काय बोलते त्यांच्याकडे, पण मन मात्र कुठंतरी गेलेलं असतं, चित्तात काहीतरी चाललेलं असतं. आता बोलणाराला समोर दिसतोय ना, हा बसलेलाच आहे, याचं काय आहे, आपल्याकडं लक्ष असेल असं त्याला वाटतं, पण ह्याची कुठंतरी चुळबुळ होते. अंतःकरण काय आहे, चित्तानं मनानं कुठंतरी जातं. पण हे वक्त्याच्या पुढं जरी कळलं नाही तरी त्याला आतल्या आत तरी त्याला कळलं ना की आपण थोडंसं दुसरीकडे गेलो. आपल्याला काय आहे की एवढी तेवढीसुद्धा आता चूक व्हायला नको होती. हे कसं असतं ह्याचं उदाहरण दिलं. म्हणजे ऐकणारा नुसता ऐकत नाही तर सर्वांगी निघाले कान, सगळं अंग त्याचं टवकारलं गेलेलं आहे आणि अगदी तळपायापासून माथ्यापर्यंत सगळीकडं लक्ष एकरूप झालं. आता देवाच्या ऐसे जाकळीज तू असे ओरसे, म्हणून निरूपण आकाशे वेटाळे ना. आता जे जे काही देव सांगणार आहेत ज्ञानाबद्दलचं जे वर्णन परत परत आता त्याच्या ठिकाणी येणार आहे ते सगळं आकलन करून घ्यायचे. काय असतं की ऐकत असताना आकलनशक्ती वाढत असते. आपल्या ठिकाणी कोणती गोष्ट एकदा सांगितली आणि लगेच कळाली असं होत नाही. कारण हे सुद्धा सर्व शास्त्रकारांना ग्रंथकारालाही मान्य असतं. ग्रंथकार एखादी गोष्ट सांगायला लागले तर 2-3 उदाहरणं देऊन सांगतात. याचं कारण आहे की हे एकदा सांगून नाही कळत, मग हे उदाहरण त्याला द्या, ते उदाहरण द्या, एखादं प्रमाण त्याला द्या. म्हणजे मग ह्या 2-3 त्याच्याशी सांगितलेल्या जे जे काय उदाहरण आहे प्रमाण आहे त्यामुळे याला हे कळेल. तसं आता जे काही आहे ते आकलन वाढावं. आकलन आपली जी काही बुद्धीची आकलनशक्ती ती वाढत जाते आणि मग मात्र इतकं होतं की आता त्याच्या ठिकाणी जे जे काही आहे निरूपण ते सगळं. आता आकाश जसं व्यापक आहे पण आकाशालाच काही इथं घेतलं तर आकाशाचा गुण हा शब्द आहे आणि वक्तृत्वात जे काही बोलणं व्हायचं आहे ते कशातून होतं, देवाणघेवाण जी व्हायची ती शब्दातून. म्हणजे कसं बघा मांडणी होत असती की जो काही बोलत असतो एखादा वक्ता त्याच्या अंतःकरणात जे काही असतं ते बाहेर निघणार आहे. म्हणजे त्याच्या आत जे शब्द आहेत ते अमूर्त आहेत, त्याच्या तोंडातून बाहेर पडले म्हणजे कसे झाले, मूर्त झाले. ऐकणाराच्या कानापर्यंत जाईपर्यंत त्यांचं मूर्तपणा आणि ऐकणाराने ऐकले की पुन्हा त्याच्या अंतःकरणात जाऊन अमूर्त होतात. अमूर्तातनं मूर्तपणात यावं आणि पुन्हा अमूर्तात जावं. हे जे काही देवाणघेवाण चाललेली असती ती आकाशातून आकाशात गेल्यासारखंच आहे. म्हणून हे सगळं आता काय आहे, हे निरूपण आकाशे वेटाळे ना. आता ह्या सगळ्यामध्ये इतकं सगळं चाललेलं आहे आणि हे अर्जुनाच्या ठिकाणी त्याचं आकलन व्हावं इतकी त्याची अंतःकरणाची तयारी झालेली आहे. मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता, हे बोलाये वडा श्रोता जोडलासी. आता पहा की हे सगळं मांडणी करत असताना माऊलीने ह्याचं कसं रूपक बनवलं आहे. तर हे अर्जुना प्रज्ञा म्हणजे ज्याची ज्ञानी बुद्धी, त्या बुद्धीलाच फक्त प्रज्ञा म्हणतात. बुद्धीचंच नाव आहे प्रज्ञा, पण ज्ञानी बुद्धीचं आहे, कोणत्याही बुद्धीचा म्हणता येत नाही. मग आता हा कसा आहे तर बुद्धिरूपी ज्ञानी बुद्धिरूपीचा तू कांत आहेस. कोण आहेस, पती आहेस. आणि हे जे काही तुझ्या ठिकाणी प्राप्त झालं आहे ही माझीच कन्या आहे. कारण माझ्या वक्तृत्वातून बाहेर आलेलं जे जे काही असेल ते तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी आलं आणि तुझी बुद्धीने तिचा स्वीकार केला. म्हणजे उजवली आजी वक्तृत्वता, माझ्या मुखातून जे जे काही निघालं ते निघालेलं ज्ञानरूपी कन्या तिचा तू स्वीकार केला आहे आणि त्यामुळं तुझ्या ठिकाणी आता काय श्रोतेपणा प्राप्त झाला. जे बोलाये वढा श्रोता जोडलासी, त्यात अशा तऱ्हेचं आहे की जे जे काही सांगायचं असतं ते ऐकणाराने ऐकलं म्हणजे याच्या शब्दाचे ते जे काही श्रोते आहेत ते या शब्दाचे कोण झाले, पती झाले. कारण त्यांना ते समजलं. अर्थात वक्ता आणि श्रोता ह्याच्यामध्ये आता कोणतं नातं तयार झालं तर
सासरा आणि जावाई नातं तयार झालं. कारण हा जो काही वक्ता बोलतो त्याच्या मुखातून जे निघालेलं आहे हे माऊलीने या ठिकाणी मांडलं की तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी हे जे काही मी सांगितलेलं आहे ते वक्तृत्व त्याचं काय झालं, आता तू स्वीकार केलास, तू तिचा वर झालास. तरी एकूमी अनेकी गोविजे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कोणी परी. आता पुन्हा सांगायचं आहे की मी खरा एकच आहे आणि हे ज्ञानी आणि ज्ञान प्राप्त करून ज्ञेय स्वरूप झाल्यावर मी एकच आहे हा त्यांच्या ठिकाणी अनुभव आला. मग जर मी एकच आहे, दुसरीकडे काहीच नाही, मग हे देहातला मीपणा, देहातले असलेले त्रिगुण ह्याच्या पाशात कधी गुंतला हा, कधी याच्या ठिकाणी काय झालं. तेव्हा आता याच्यात असं सांगतात की जसं स्वच्छंद पळणारा हरिण आहे आणि रानात तिकडं तिकडं पळत आहे, पण काय झालं, पारध्यानी त्याला फासे लावले आणि फासे लावल्यानंतर त्याला काही ते कळालं नाही आणि उड्या मारत मारत बरोबर कशात आलं, त्या फास्यामध्ये ते अडकलं. अडकल्यानंतर त्याला आता बाहेर निघता येईना कारण त्यातले गुंतलं गेलं. तसं देहपाशकी म्हणजे हा जसा काही पारध्याचा फासा असतो तसा या देहाचा, देहभावाचा एक फासाच आहे. आणि त्याच्यात या सगळ्यातून आता त्याच्यात आहे की जसं हरिण याच्यातच का आलं, तर पलीकडं असं काहीतरी त्याला काहीतरी ठेवलेलं असतं खाद्य की तो त्याच्यात भुलतो आणि मध्ये फासा लावला हे ते कळतच नाही आणि तिकडे खायला जातो. तसं त्रिगुणी लुब्धकी म्हणजे ह्या त्रिगुणाच्या लोभानं हा गुंतला गेला आणि देहपाशामध्ये अडकला गेला. कैसा क्षेत्र योगे विये इये जगे ते परीस सांगे कोणे परी. तेव्हा आता त्या निर्माण झालेल्या जगाचं नाव क्षेत्र. हे क्षेत्र एवढं सगळं निर्माण झालं किंवा जगच निर्माण झालं, ते कसं निर्माण झालं, कशा ह्या प्रकारे हे क्षेत्र या सगळ्या जगाच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी आता ऐकणार आहोत. पै क्षेत्र येणे व्याजे हे या लागी बोलीजे जे मत्संग बीजे भूती पिके. क्षेत्र तर आहेच, पण हे सगळं निर्माण होण्याकरता, जगत निर्माण होण्याकरता त्याला काय आहे की बीजाला जसं बियाणं असतं आणि बियाणापासून आपल्या जमिनीमध्ये पीक पिकतं, पण नुसतं बियाणं घरात ठेवलं तर येईल का त्याला काही. आहेत आपल्या घरात ते बिया आहेत चांगल्या प्रकारचे, घरातले घरातच अंकुर आले, त्याला असं कधी व्हायचं नाही. मग अंकुर येण्याकरता जमिनीचा संबंध असावा लागेल, जमिनीतल्या ओलीचा संबंध असावा लागेल आणि मग ते बियाणं अंकुर पावेल. तसं सगळं होण्याकरता या बीजाला संगती कोणाची, मग मी पण आहे आणि मग हे जे काही जग निर्माण झाले त्या सगळ्या निर्मितीची संगती त्याला लागली की मग हे भूतमात्र रूपी पीक निर्माण होईल. हे कसं होतं ते आता तुला वर्णन सांगतो. मम यो निर्महत ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हा आता तिसरा श्लोक आहे. या श्लोकामध्ये ज्या मांडण्या झाल्या ते तत्वदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जे 13व्या अध्यायात काही गोष्टी जशा महत्त्वाच्या तसं 14व्या अध्यायातही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याची कशा प्रकारची रचना झालेली आहे हे सुद्धा इथं सांगण्यात आलं. किंवा आता ह्या सगळ्या भूतमात्रांच्या उत्पत्तीला, त्याच्या विकासाला मुख्य कारण आणि ह्या सगळ्या ज्या काही आहे व्यापक, त्याची व्यापकता, जेवढं काही निर्माण झालं त्या सगळ्या निर्मितीला कोण कारण आहे तर माया. आणि मग त्या मायेपासून या ठिकाणी काय होतं तर तिच्या ठिकाणी जग नावाची उत्पत्ती होण्याकरता हा गर्भ स्थापित होतो, गर्भधारणा होते. जसे जमिनीची वाफ बघून आपण त्यामध्ये बियाणं पेरतो. निव्वळ गार पडलेले जमिनीतही बियाणं पेरलं तर उगवणार नाही, कोरड्या जमिनीतही उगवणार नाही. म्हणजे तिला पाण्याची वाफ तिथं असली पाहिजे, अशा ठिकाणी गर्भधारणा होते.
हे कसं निर्माण होतं ते आता सगळं सांगत आहेत. एरवी तरी महद्ब्रह्म या लागी हे ऐसे नाम, जे महदादी विश्राम शालिका हे. एकंदरीत या सगळ्याचं आता कारण मीमांसा सांगत असताना यात जे महद्ब्रह्म आहे म्हणजे शुद्ध माया आणि ब्रह्म, वास्तविक या मायेच्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा दोष नाही, इतकी निर्मळ आहे. तुकोबाराय सांगतात की माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया ऐशा परी. एकच आहे ते. मग हे कुठून आली, कशी आली हे काही सांगता येत नाही, पण ब्रह्म आणि माया ह्यांची जी काही एकत्रित येणं ह्याला महद्ब्रह्म असं नाव आलं. आणि त्याच्यापासून जे महत्त्व तयार झालं म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीची जी बुद्धी असते तेव्हा त्याला बुद्धी म्हणायचं, आणि समष्टीची जी बुद्धी असते, संपूर्ण असणाऱ्या जीवमात्रांची जी बुद्धी, ते सगळं महत्त्व. आता त्या महत्त्वाचं हे जे महद्ब्रह्म आहे हे कोण आहे? विश्रांतीचं स्थान आहे. म्हणजेच यालाच आता मूळ माया असं म्हटलं गेलं. ही मूळ माया या आता पुढच्या सगळ्या गोष्टी करता काय आहे? निर्मितीचं मुख्य कारण आहे. तिथून हे सगळं जे काही जगत आहे त्या जगताची निर्मिती होण्याकरता कशा मांडण्या होतात ते सांगत आहेत. विकारा बहुवस थोरी, अर्जुना हेची करी, म्हणोनी अवधारी महद्ब्रह्म. आता याच्यापासून जे जे काही निर्माण होईल ते सगळं, म्हणून मग आता असं सांगितलं की प्रकृतीपासून जे निर्माण होतं ती विकृती, अशा तऱ्हेचं आहे. मग ह्या मायेपासून जे जे पुढं होत चाललं ते सगळं काय झालं? विकारा बहुवस थोरी. आकाश निर्माण झालं, पण आकाशात थोडीशी चंचलता आली की वायू निर्माण झाला. वायूची काय आहे? वायू म्हणजे काय? आकाशात झालेलं चंचल चलनवलन किंवा त्या ठिकाणी वायू आला. त्याच्या ह्याच्यामधून घर्षणातून जे निर्माण झालं तिथं तेज झालं. म्हणजे एकापासून एक सगळे विकार होत झाले. त्या सगळ्या विकाराची बहुवस थोरी असे वाढतच गेलेले आहेत. हे सगळे कसं होतं त्याचं मुख्य म्हणजे महद्ब्रह्म आहे. हे अर्जुना ऐकून घे. अव्यक्तवादमती अव्यक्ताईसे वदंती, सांख्याची प्रतीती प्रकृती हेच. आता हे जे काही आहे याच्या ठिकाणी काय केलं की योगशास्त्रकार असं सांगतात की ह्या सगळ्याची जी काही आहे ही माया किंवा ही प्रकृती ती अव्यक्त आहे, आणि त्या अव्यक्ताचं वर्णन करणारे आहेत ह्याच महद्ब्रह्माला अव्यक्त असं म्हणतात. सांख्य जे आहेत त्या सांख्यानं काय केलं? याच अव्यक्त रूपी असलेल्या याला प्रकृती असं नाव दिलं. म्हणजे आपण आता ज्याचं वर्णन ऐकत आहे त्याची नावं काय काय आहेत हे जर आपल्या ठिकाणी आलं तर जेव्हा जे नाव येईल तेव्हा त्याच वस्तूचं नाव आहे, त्याच प्रकारचं नाव आहे हे लक्षात येईल. म्हणून मग त्याला नावं किती आहेत. ते एक अव्यक्त, जे काही अव्यक्ताबद्दल बोलतात त्याला अव्यक्त म्हणतात. सांख्य जे आहे त्याला प्रकृती म्हणतात. आणि मग वेदांती येते माया, ऐसे म्हणजे प्राज्ञ राया, असो किती बोलो वाया अज्ञान हे. आता जसं अव्यक्तवादी होते, दुसरे सांख्य आहे, त्यात वेदांत जे आहे ते वेदांतशास्त्रानं ह्याला माया असं म्हटलेलं आहे. वेदांतशास्त्राच्या माया म्हणण्यापाठीमागं असं आहे की माया म्हणजे काय? ते परमात्म्याच्या ठिकाणी पण ब्रह्म इतकी सत्य नाही, ब्रह्म इतकी सत नाही. ब्रह्म आहेच आहे, सतपणानं आहे. मग हे असत आहे का? म्हणजे वंद्यापुत्रा इतकी असतही नाही. म्हणून मग सताहून विलक्षण अशी असणारी तिचं नाव माया. ही सत म्हणावं तर सत म्हणो जाईजे, म्हणजे ते सत म्हणावे तर तिथं सतपणा नाही, आणि नाही म्हणावं तर तिथं असतपणानं आहेच. तेव्हा ह्या दोन्हीचं जे काही आहे त्याला विलक्षण असं म्हटलं. ह्या वेदांती तिला माया म्हणतात, ती अशी विलक्षण आहे. तेव्हा आता याच सगळ्याला पुन्हा अज्ञान असं म्हणायचं आहे. त्याचा संपूर्ण तपशीलवार असलेला विचार आपण आता नंतर पाहू.
पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।